श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मकर संक्रांतीच्या या वर्षी ग्रहयोग काहींसाठी आनंद आणि संधी घेऊन येणार आहेत, पण एका राशीस या काळात आर्थिक आणि नोकरी संबंधी मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. यंदाची मकर संक्रांत अनेक अर्थाने वेगळी ठरणार असल्याचं ज्योतिषीय गणनामधून सूचित होत आहे. 14 जानेवारी 2026 रोजी साजरी होणारी मकर संक्रांत केवळ धार्मिक किंवा सणांच्या दृष्टीनेच नव्हे, तर ग्रहस्थितीमुळेही चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे. कारण या काळात मकर राशीत एकामागोमाग एक प्रभावशाली ग्रह प्रवेश करणार असून अवघ्या काही दिवसात आकाशात महत्त्वाचे बदल घडताना दिसतील. जानेवारीच्या मध्यावर मकर राशीत ग्रहांची जणू रांगच लागेल. काही ग्रह आधीच या राशीत असताना 2 दिवसात 2 मोठ्या ग्रहांचा प्रवेश होणार असल्याचे संकेत मिळतात. या ग्रहसंयोगामुळे काही राशींसाठी प्रगती, लाभ आणि आत्मविश्वास वाढीच्या संधी निर्माण होऊ शकतात, तर काहींसाठी परिस्थिती थोडी आव्हानात्मक ठरू शकते. 13 जानेवारी रोजी सुख, वैभव आणि प्रेम, आर्थिक गोष्टींचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 जानेवारीला सूर्यदेव
मकर राशीत प्रवेश करतील. सूर्य हा आत्मविश्वास, नेतृत्व, अधिकार, सरकारी कामकाज आणि प्रतिष्ठेचा ग्रह मानला जातो. या 2 ग्रहांच्या एकत्र येण्यामुळे मकर राशीत विशेष योग निर्माण होणार असल्याचं सांगितलं जातं. याच काळात इतर ग्रहांचाही प्रभाव मकर राशीवर राहणार असल्याने पंचग्रही स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत आहेत. अशा योगांचा परिणाम सामान्यतः करिअर, आर्थिक व्यवहार, निर्णय क्षमता आणि मानसिक स्थितीवर दिसून येतो. काही राशींना या काळात नवीन संधी, अतिरिक्त उत्पन्नाचे मार्ग किंवा जबाबदाऱ्या वाढण्याचे संकेत मिळू शकतात. मात्र सर्वांसाठी हा काळ एकसारखा नसेल असंही सांगितलं जातं. ग्रहांची गर्दी जिथे काहींना लाभ देऊ शकते, तिथे एका विशिष्ट राशींसाठी गोंधळ, निर्णयामध्ये चुकांची शक्यता, पैशांचे नुकसान आणि मानसिक ताण वाढवणारी ठरू शकते. विशेषतः व्यवहार, नाती आणि आरोग्याच्या बाबतीत सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे. या काळात घाईघाईने निर्णय घेणे टाळावे. मोठी गुंतवणूक करणं किंवा भावनेच्या भरात पावले उचलणं काहींसाठी अडचणी वाढवू शकतात. ग्रहांचा असा दाट प्रभाव सहन करणं सर्व राशींना सहज शक्य नसतं. मकर संक्रांतीच्या सुमारास निर्माण होणाऱ्या या ग्रहयोगांचा सर्वाधिक ताण ज्या राशीवर येऊ शकतो, ती रास म्हणजे मकर रास असल्याचे संकेत मिळतात.